मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 16. दुसऱ्या दिवशीच मी आणि शोण हस्तिनापुराहून निघालो. प्रवास बराच लांबचा होता, म्हणून आम्ही 2 पांढरे तरतरीत घोडे घेतले होते. आम्हा दोघांनाही आता अश्वारोहणाची चांगलीच सवय झाली होती. मला तर सर्व प्राण्यात अश्व हा प्राणी फारच आवडत होता. तो कधीच खाली बसत नाही. झोपताना सुद्धा फक्त उभ्या उभ्याच तो एका पायाचा खोर मुडपून झोपतो. अश्वांच्या सर्व सवयींचा मी बारकाईनं अभ्यास केला होता. कितीही नाठाळ असो, त्याला कसं ताळ्यावर आणावं ते आता मला चांगलंच अवगत झालं होतं. शिवाय आमच्या तो पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय होता. प्रत्येकानं आपल्या व्यवसायात प्रवीण असलंच पाहिजे. संजय काकांनी सारथी म्हणून केलेला हा उपदेश मी कसा विसरू शकलो असतो. आम्ही हस्तिनापुराच्या सीमेबाहेर पडलो. ते दिवस वसंत ऋतूचे होते. आजूबाजूचा सारा परिसर निरनिराळ्या रंगांच्या फुलांनी नुसता नटलेला होता. बहाव्याची झाडं लहान लहान पिवळ्या फुलांनी जर्द झाली होती. खैराची झाडं तांबडसर फुलांनी डवरली होती. अंजनीची झुडपं निळ्या फुलांनी शोभिवंत दिसत होती. त्या सगळ्या झाडांवर निसर्ग देवतेची झालेली कृपावृष्टी बघून पळसाला फारच राग आला असावा. त्याचं सगळं अंग रक्तवर्णी तांबड्या फुलांनी फुललं होतं. सगळ्या झाडात तो त्यामुळं एकटाच उठून दिसत होता. त्या सगळ्या फुलांचा मिळून एक संमिश्र सुवास आसमंतात दरवळत होता. शेण, क्रौंच, भारद्वाज, कोकिळ, कपोत अशा निरनिराळ्या पक्ष्यांचा हा संमेलनाचाच काळ होता. आपणाला माहीत असलेली सगळी गाणी ते उंच स्वरात म्हणत होते. वसंत. वसंत म्हणजे निसर्ग देवतेची मुक्त रंगपंचमी. वसंत म्हणजे समस्वरांचा एकमेकांच्या हातात हात घालून उभ्या राहिलेल्या खेळगड्यांचा हुतुतूचा संच. वसंत म्हणजे निसर्ग देवतेच्या तलम वस्त्राचा काळाच्या कुंपणात मध्येच अडकलेला एक सर्वात देखणा धागा. की वर्षा ऋतूत खोडकर पावसानं सतत आपल्या सरींच्या असंख्य बोटांनी गुदगुल्या केल्यामुळं हसतेवेळी इकडे तिकडे पाय झटकताना पडलेला तिच्या पायातला ते मंजूळ पैंजण. छे, कशानंच त्याचं वर्णन करता येत नाही. वसंत म्हणजे वसंत. आम्ही ती निसर्ग देवतेची मनोहर रूपं पाहत आमचा प्रवास मजेत करत होतो. रात्र पडताच जवळच्या नगरात मुक्काम करत होतो. असे 8 दिवस गेले. अनेक नद्या आणि पर्वत ओलांडून आम्ही 9व्या दिवशी प्रयागला आलो. प्रयाग इथं गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम होता. इथून चंपानगरी आता केवळ काही योजनं दूर राहिली होती. संगमावर जावं आणि ते 3 नद्यांचं मिलन एकदा पाहून यावं म्हणून नगरात प्रवेश करताच आम्ही आमचे अश्व संगमाकडे वळवले. वेळ संध्याकाळची होती. आम्ही संगमावर आलो. मथुरेच्या बाजूनं यमुना येत होती. कांपिल्य नगराच्या बाजूनं गंगा प्रवेशत होती. अयोध्येच्या बाजूनं सरस्वती धावत होती. तिघींच्या पाण्यांचे 3 वेगवेगळे ओघ स्पष्ट दिसत होते. गंगेचं पाणी पांढरशुभ्र, यमुनेचं पाणी काळसर तर सरस्वतीचं तांबडसर. 3 भिन्न भिन्न स्थायीभाव असूनही त्या तिघी एकमेकींच्या हातात हात घालून सागराला मिळायला चालल्या होत्या. तेही पुढं गंगा एकच नाव सुटसुटीतपणे स्वीकारून. तो त्रिकोणी संगम पाहताना माझ्या मनात एक विचित्र चमकून गेला विचार. या नद्यांना जे निसर्गानं शिकवलं ते माणसांना शिकायला तो ते काय विसरला? माणसांच्या जातीचे आणि उच्च नीचतेचे खोट्या कल्पनांचे ओघ एकमेकांबरोबर का वळवावेत आणि एकमेकांविरुद्ध का वळवावेत? कोणत्या समुद्राला जाऊन मिळणार हे ओघ? काय निघणार आहे या भेदांच्या दगडातून, भेदांच्या भगदाडातून? विनाशच ना. एकमेकांना समजावून घेऊन मानव हातात हात घालून आपल्या सगळ्या ओघांचा एकत्र प्रवाह करतील तर? छे, पण ते शक्य नाही. कारण नद्या या नद्या असतात आणि माणसं ही माणसं असतात.
आपल्या मूर्खपणानं आपल्याच विनाशाचे खड्डे खणणारा मानव हा या जगातला एकमेव प्राणी असावा. या तिन्ही नद्यांचं एकत्र झालेलं ओंजळभर पाणी घेतलं आणि त्याचं अर्घ्य सूर्यदेवतांना देत मनोमन म्हणालो, देवन, या 3 नद्यांच्या अंगी आहे ती सहनशक्ती मला द्या. इतरांना नीट समजावून घेण्याची बुद्धी मला द्या. अहंकाराचा स्पर्शसुद्धा माझ्या मनाला कधीही होऊ नये. अश्वांना पाणी पाजून आम्ही नगरात येण्याकडे वळलो. अश्वांचे वेग हातात हाती घेऊन आम्ही चाललो होतो. काही स्त्रिया पाणी घेऊन नगराकडं परत जात होत्या. मी पश्चिम क्षितिजाकडं पाहत चाललो होतो. एवढ्यात शोणाच्या अश्वानं पाणी घेऊन परतणाऱ्या पुढ्यातील एका स्त्रीच्या मानेला मागून आपले फुरफुरणारे ओठ लावले. त्याच्या थंडगार अशा स्पर्शानं ती स्त्री घाबरली. किंकाळी फोडत तिनं डोक्यावरचा घडा सरळ खाली फेकून दिला. तो घडा माझ्या पायात पडला आणि फुटला. माझं उत्तरीय भिजलं. ती स्त्री घाबरून गेली होती. माझ्याकडं पाहताच तर ती अधिक गोंधळून गेली. क्षणभर आपल्या पापण्यांची तिनं मजेदार फडफड केली आणि मग आपल्या पायाच्या अंगठ्यानं माती उकरत ती खाली मान घालून स्तब्ध उभी राहिली. घड्यातलं पाणी तिच्या अंगावर पण सांडलं होतं. त्यामुळं जागोजागी तिचं वस्त्र तिच्या अंगाला चिकटलं होतं. संगमावरून येणाऱ्या वायुलहरींबरोबर तिच्या केसातल्या 4-6 बटा मुक्तपणं इकडं तिकडं भुरभुर उडत होत्या. बरेचसे केश पाण्यामुळं गालांना चिकटले होते. तिचा रंग केवड्यासारखा पिवळा धमक होता. मी पाहिलेली ती सर्वात पहिली सुंदर स्त्री होती. वादळी वाऱ्यात आपल्या घरट्यात अंग चोरून बसणाऱ्या पक्षिणीसारखे अंग सावरून ती उभी होती. मी शोणाला काही बोलणार होतो तेवढ्यात तिच्या मैत्रिणींपैकी एक पुढं वाकून म्हणाली, महाराज, क्षमा असावी. तिच्या धांदरटपणामुळं आपली वस्त्र भिजली. मी महाराज आहे म्हणून कोणी सांगितलं? मी कर्ण आहे. माझ्या भावाच्या या शोणाच्या धांदरटपणामुळं तुमचा घडा फुटला. यासाठी मीच तुमची क्षमा मागायला पाहिजे, मी म्हणालो. नाही, पण आपण तर महाराजांसारखे दिसता, ती गोंधळून म्हणाली. नाही, मी सूतपुत्र कर्ण आहे, चंपानगरीच्या अधिरथांचा ज्येष्ठ पुत्र. सूतपुत्र? मग ही सुद्धा सूतकन्या आहे, ती त्या सुंदर स्त्रीच्या दंडाला धरून पुढं ओढत म्हणाली. सूतकन्या? मी आश्चर्यानं विचारलं, कारण आमच्या कुलात असलं सौंदर्य कसं शक्य बरं? हो, या प्रयागातील सर्वश्रेष्ठ सारथी सत्यसेन यांची बहीण वृषाली. मी तिच्याकडं पाहिलं. तिनं अजूनही आपलं मुख काही वर उचललं नव्हतं. रात्रंदिवस युद्धशालेत शिक्षण घेणाऱ्या माझ्यासारख्या रांगड्या माणसाला स्त्रीविषयी तसं काहीच सांगता आलं नसतं, पण तिला पाहिल्यावर मात्र मला प्रकर्षानं वाटलं की ही स्त्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्या पहिल्याच साखर झोपेच्या वेळी टाकलेला एक हळूवार निश्वास असावा. सूर्यदेवांनी आकाशात गुलाबी रंगाचा घडाच फोडला होता. कशाला आनंदित झाले होते ते एवढे? त्या गुलाबी रंगाची ती स्वैर उधळपट्टी पाहत मी शोणाला म्हणालो, शोण, चल, वेळ होतोय. निघण्यापूर्वी सहज चाळा म्हणून मी त्या फुटलेल्या घड्यातला एक खापराचा तुकडा उचलून घेतला. दुसऱ्या दिवशी आमचे अश्व चंपानगरीच्या सीमेत घुसले. नगराबाहेरचं ते विशाल पठार आलं. माझ्या मनाच्या वारुळातून त्याच्या दर्शनानं आठवणींच्या मुंग्या इकडं तिकडं नाचू लागल्या. 6 वर्षांपूर्वी याच पठारावर माझी एका माजलेल्या खोंडाशी जुंपली होती. त्यावेळी मी मूर्छित पडलो होतो. आता तसाच एखादा खोंड माझ्यासमोर उभा राहिला असता तर? माझी खात्री होती की माझ्या पुष्ट हातांनी त्याला मी असा काही रोखून धरला असता की एक तसूभरही इकडं तिकडं हलू दिलं नसतं. पर्णकुटीच्या दारात आलो. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून राधामाता पर्णकुटीबाहेर आली. आम्हाला पाहताच तिची चर्या आनंदानं नुसती उजळून निघाली. तिच्या सर्वच हालचाली गडबडीत सुरू झाल्या. चटकन जाऊन तिनं थोडं रसरसते अंगार एका थाळीतून आणले. मी उंबरठ्यातच उभं राहून तिला म्हटलं, जाताना एक चांदीची पेटी दिली होतीस, आता हे अंगार कशाला आणलेस? काहीही न बोलता तिनं
हातातली मिरच्यांची मूठ त्या अंगारावर मोकळी केली. थाळी आमच्या भोवती फिरवली. मिरचीचा उग्र धुराचा शोणाला ठसका लागला. तिनं ती थाळी बाहेर लांब नेऊन ओतली. 5 वर्षानंतर मी माझ्या पर्णकुटीत पाऊल टाकलं, पण आज जाताना दाराच्या महिरपीला मस्तक धाडकन आदळलं. किती उंच झालायस रे कर्णा, राधामाता कौतुकानं म्हणाली. कर्ण नव्हे, वसू, मी तिच्या पायांना हात लावून बोललो. तिनं झटकन उठवून मला छातीशी कवटाळलं. कानातल्या कुंडलांना हात लावून ती वारंवार चाचपून पाहिली. तिच्या डोळ्यात अश्रुबिंदू तरळले. शेवटी अंशुकाचा शेव आपल्या डोळ्यांना लावत तिनं मला विचारलं, गंगेच्या पाण्यात नाही ना कधी गेलास? ते आता शोणालाच विचार सगळं. मी तिच्या पायावर माझं मस्तक ठेवलं. माझ्या जीवनातलं तेच एक सर्वात पवित्र प्रयाग होतं. तीच माझी गंगा, यमुना आणि सरस्वती होती. माझी पर्णकुटी हेच माझं मंदिर होतं.